अपडेट पाहूयात। सिंधुदुर्गामध्ये ठाकरेंच्या सेनेची ताकद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। माजी आमदार परशुराम उपरकर हे ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते। शुक्रवारी परशुराम उपरकर ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। तर परशुराम उपरकरांकडून अलीकडेच मनसेचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे आणि उद्धव ठाकरेंच्या शुक्रवारच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात प्रवेश करण्याची शक्यता आहे। अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी विकास गावकर आपल्या सोबत आहेत। विकास, सिंधुदुर्गच्या राजकारणामध्ये काय सुरू आहे? नक्कीच सध्या जर बघितलं तर कोकणातील प्रमुख नेते मानले जातात परशुराम उपरकर आणि परशुराम उपरकर हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत। ते लवकरच म्हणजे 3 मेला उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्यावेळी ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। सध्या जर सांगितलं तर उपरकर हे एक बडे नेते कोकणातले म्हणून मानले जातात। मनसेमध्ये होते, तत्पूर्वी त्यांनी राणेंची टक्कर दिलेली होती। म्हणजे आपल्याला माहिती जसं की 2005 ला जी विधानसभेची पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीत राणे विरुद्ध उपरकर अशा पद्धतीचा सामना झालेला होता आणि या सामन्यामध्ये राणे विजयी झालेले होते। मात्र नंतरच्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीनं अगदी राणेंना तोडीस तोड म्हणून उपरकर यांचा वापर करण्यात आलेला होता। मात्र नंतर विनायक राऊत जसे सक्रिय झाले त्यानंतर उपरकर हे थोडेसे संघटनेपासून बाजूला झाले आणि नंतर त्यांनी राजीनामा दिला होता आणि नंतर ते मनसेमध्ये दाखल झाले होते। मात्र पुन्हा एकदा ते स्वगृही परततात, त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे शिवसेनेची ताकद निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। नक्कीच विकास, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। बातमी आपण पाहतोय सिंधुदुर्गमधून।